राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून भारतभर साजरा केला जातो. त्यानिमित्तानं ज्ञानामृत साप्ताहिकातर्फे एक शैक्षणिक प्रशिक्षण काढला जाणार आहे. त्यानिमित्तानं आपण डॉक्टर मनोहर कारंजे, इंग्रजी विभाग प्रमुख आणि रजिस्ट्रेशन संस्था आजीव सदस्य, आंध्र काळे महाविद्यालय अहमदनगर यांच्याशी चर्चा करण्यासाठी आलो. नमस्ते सर. आज आपण आपल्या परिसरामध्ये शैक्षणिक संकुल उभं केलं, खूप सुंदर आहे ते. तर याबद्दल इंग्रजी विभागामध्ये केल्या जाणाऱ्या काही उपयोजनांबद्दल किंवा ज्या योजना आपण अंमलात आणल्या त्याबद्दल काय सांगा? खरं तर हे महिला महाविद्यालय आदरणीय शंकररावजी काळे साहेब यांच्या स्वप्नातलं महिला महाविद्यालय आहे आणि त्या दृष्टिकोनातून शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार व्हावा ही सुरुवातीची त्यांची अपेक्षा होती. त्याचबरोबर त्यांनी रयत शिक्षण संस्थेत काम करत असताना की गांधीजींची जशी शिक्षणाची व्याख्या होती, ऑलराऊंड डेव्हलपमेंट ऑफ द चाइल्ड इज कॉल्ड एज्युकेशन, की विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. तेच खरं शिक्षणाचा उद्देश आहे. आपला जो अंक ज्ञानामृत आहे त्याबद्दलही मला बोलावंसं वाटतं, कारण हे जे टायटल आहे ज्ञानाचा अमृत, नॉलेज इज ऑफकोर्स अ पॉवर, की ज्ञान हीच खरी शक्ती आहे. तर सरांनी मागाशी सर्वपल्ली राधाकृष्णन बाबत सांगताना फार छान वाक्य वापरलं की कुठलंही पॉलिटिकल बॅकग्राऊंड नसताना हा शिक्षक टॉप लेवलला जाऊन केवळ ज्ञानाच्या जोरावर बसतो, की अगदी राष्ट्रपती होतात ते. त्याच पद्धतीने आज ज्ञानाचा या पद्धतीने प्रसार व्हावा की ते ज्ञान हे व्हर्सेटाईल असावं, अष्टपैलू असावं, की त्यामध्ये मॉरल एज्युकेशन असावं, इथिकल नॉलेज असावं आणि ज्यातून एक सशक्त असा नागरिक तयार व्हावा की जेणेकरून तो राष्ट्राची उभारणी करू शकेल. कारण आज खरं तर आपण पाहतो की ज्या नॉलेजच्या ब्रँचेस आहे हे सब डिव्हिजन होत जाते. म्हणजे शिक्षणाचं जे काही आपण स्पेशलायझेशन म्हणतो ते स्पेशलायझेशनमुळं की प्रत्येक विद्यार्थी हा व्हर्सेटाईल बनत नाही, ऑलराऊंड बनत नाही. तर ते ऑलराऊंड बनणं ही आज काळाची गरज आहे. एखादा विद्यार्थी जर राष्ट्रपैलू असेल, म्हणजे तो खेळामध्ये सगळ्या भाषेमध्ये पारंगत असेल, विज्ञानात पारंगत असेल, गणितात पारंगत असेल, अगदी तुमच्या फिलॉसॉफीमध्ये पारंगत असेल, तर तो एक अष्टावधानी असा नागरिक बनेल. आणि असा नागरिक बनण्याची प्रक्रिया आता खरं तर शिक्षणामध्ये सुरू होत चालेल, की ज्याला आपण इंटरडिसिप्लिनरी एज्युकेशन म्हणतो. आणि ही आज काळाची गरज आहे आणि ते होणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. याचं कारण असं की आपला देश जसं आपल्या महान तत्त्वज्ञांनी मांडलेलं आहे की 2000 सुरुवातीला 20 होतं, पण 2050ला आपला नागरिक म्हणजे प्रत्येक नागरिक जर सुजाण झाला तर आपला देश महान होईल. नागरिक जर ज्ञानी झाला तर आपला देश महान होईल. आणि ते महान करण्याची जबाबदारी अर्थातच अगदी एन्शियंट पिरियडपासून शिक्षकांची आहेच आणि ती असलीच पाहिजे. आणि ही जबाबदारी पार पाडत असताना प्रत्येकाने स्वतःची जबाबदारी अगदी चांगल्या पद्धतीने, म्हणजे शिक्षकांनी शिक्षकाची, पॉलिटिशियननी पॉलिटिशियन्सची, नागरिकांनी नागरिकाची, विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्याची. म्हणजे आपण जसं म्हणतो ना, कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचित्, डू युअर ड्युटी ॲट फर्स्ट. विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्याची ड्युटी करावी, शिक्षकांनी शिक्षकाची ड्युटी करावी. म्हणजे प्रत्येकाने प्रत्येकाची ड्युटी जर प्रामाणिकपणे केली तर आपला देश 2050 काय त्याच्या अगोदरच महान शक्ती बनेल असं मला वाटतं. सर, आधुनिक काळातील शिक्षक आणि विद्यार्थी याबद्दल काय सांगा? आधुनिक काळातील शिक्षक खरं तर आणखी अपडेट व्हायला पाहिजे. कारण आजचा जो विद्यार्थी आहे, सरांनी सांगितलं त्या पद्धतीने की आजचा जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याला ज्ञान मिळवण्याच्या कितीतरी विंडोज आहेत. पूर्वीच्या काळी विद्यार्थ्याला ज्ञान मिळायला फक्त आईवडील आणि शिक्षक असायचे, न्यूजपेपर नव्हते, त्यानंतर तुमचे इंटरनेट नव्हतं, टेलिव्हिजन नव्हतं. म्हणजे ज्ञान मिळवण्याचे ज्या सोर्सेस होते ते फार कमी होते. आज विद्यार्थी हा कधी कधी कॉम्प्युटरच्या बाबतीत, नेटच्या बाबतीत आमच्यासारखे जुन्या शिक्षकापेक्षाही पुढे गेलेला आहे. त्याचं ज्ञान एक कदाचित कम्पॅरेटिव्हली
हा एक अपडेट असेल आणि त्यामुळे तो तुलनात्मक अशा पद्धतीचं शिक्षण घ्यायचा प्रयत्न करतो की सर सांगतात ते 100% बरोबरच असेल तो काही मानणार नाही, कारण त्याला बाकीचे सोर्सेस असतात आणि चांगली गोष्ट आहे. आजच्या शिक्षकांनी स्वतःचं ज्ञान अपडेट केलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी आजकाल जो ज्ञानाचा विस्फोट, एक्सप्लोजन ऑफ नॉलेज, मी सुरुवातीला सांगितलं की नॉलेज इज पॉवर आणि या पॉवरचं एक्सप्लोजन व्हायचं असेल, कारण IT चं क्षेत्र आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन इन्क्रीज होतच चाललेली. गमतीने असं आपण म्हणतो की दिवसेंदिवस युद्ध आता बॉम्बचे राहिलेले नाही, ॲटम बॉम्बचे नाही, तर हे इन्फॉर्मेशनचं जे काही वार होईल ते IT चं वार. तर त्यासाठी बेसिकली विद्यार्थ्यांनी अपडेट व्हावं आणि शिक्षकांनी त्यापेक्षाही जादा अपडेट व्हावं, कारण ज्ञान हे निरंतर प्रक्रिया असते. अगदी जन्मापासून मरेपर्यंत ज्ञान मिळवता येतं आणि मिळवलं पाहिजे.